सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 हा सर्व मूलभूत सुविधांनी युक्त व्हावा यासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यामध्ये जास्तीत जास्त भर देण्यात आला। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तर आणि महापालिका स्तरावरील सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न केला। वॉर्डातील स्वच्छता आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जागरूक राहून प्रथम प्राधान्याने विकास कामं करण्यात आली। रस्त्यावर सांडपाणी साचून ठिकठिकाणी दुर्गंधी वाढत होती, त्यामुळे स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। यामध्ये नागरिकांची सुटका करण्यात आली। प्रभागामध्ये सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरण, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदी गरजा सुविधा नागरिकांना पुरवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो। प्रभाग क्रमांक 22 हा मूलभूत सुविधांवर शहरातील हायटेक प्रभाग आपण साकारत असल्याचं राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितलं। दरम्यान प्रभाग क्रमांक 22 इथं अमृत 1 योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये निधी खर्चून ड्रेनेज लाईनचं काम सध्या सुरू आहे। या कामाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलं होतं। 2 कोटी रुपये खर्चून ड्रेनेज लाईनचं काम हे अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच हे पूर्ण होणार आहे। याच कामाची पाहणी किसन जाधव यांनी केली। यावेळी अक्षय सचिन जाधव, महापालिकेचे जई कुंभार, इरफान शेख, युवराज जाधव, आर.डी. जाधव, विशाल गायकवाड, जब्बार शेख, महबूब शेख, मोहम्मद शेख, महादेव राठोड, माणिक कांबळे आदींची उपस्थिती होती। शिवानंद किराणा दुकान हा परिसर, त्याच पद्धतीनं सुशील मराठी शाळा, यतीमखाना धरून ते मोरिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे। आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समवेत आहेत। आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे। या काम पूर्णत्वास झाल्यामुळं RTO ऑफिसचा चौक, निर्मिती विहार, मोरिया सोसायटी, यतीमखाना परिसर आणि 2 नंबर झोपडपट्टीचा भाग, त्याच पद्धतीनं समोरचा गोलू वडापाव सेंटर, सोनामाता प्रशाला या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। ड्रेनेजचं समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणे सॉल्व्ह होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करतो। याला कालावधी तरी किती दिवसाचा अवधी लागेल? मला वाटतं या कामाचा आता जे सुरुवात जी केली आहे तुम्ही, नाही मला 70% तर काम आता मला वाटतंय होत आलंय, 30% काम राहिलंय मला वाटतंय। हा काम जवळपास 100% प्रस्तावित कामामध्ये जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 20% काम सध्या ते सुरू आहे। त्याचीच पाहणी आज संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी नागरिकांसमवेत या ठिकाणी केलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार येत्या 15 दिवसाच्या आत, लई झालं तर 1 महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतंय की 15 दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण होईल। हे कामाचं बजेट वगैरे काय सध्या? अमृत 1 योजनेचं काम आहे। जवळपास आपल्या भागामध्ये अमृत 1ची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते। प्रभाग क्रमांक 22 मध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 22 मध्ये ड्रेनेजचा विषय प्रलंबित होता। येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार, मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या भागातील ड्रेनेजच्या समस्याबद्दल सातत्यानं नागरिकांनी ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार दिलेली होती। त्याच्या अनुषंगाने गेल्या 4 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना रामवाडी UPC सेंटर या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। Like, subscribe, click on the bell.